वेलकम वेलकम वेलकम। विद्यार्थी मित्रांनो, आपके साथ है इंग्लिश गुरु। आप करो इंग्लिश बोलना शुरू। देखो, असं मी म्हणलं तर तुम्हाला हिंदी पण ज्या मुलांना समजते त्यांना समजलं, पण मित्रांनो जेव्हा मी तुमच्या सोबत आहे तेव्हा आपल्याला इंग्रजी बोलायला शिकायचंय। हाऊ टू स्पीक इंग्लिश। बघा, हाऊ टू लर्न इंग्लिश, रीडिंग, रायटिंग, अंडरस्टँडिंग अँड स्पीकिंग। विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला ह्या सर्व गोष्टी जर यायच्या असतील तर आपल्याला सुरुवातीला पाहिजे रीडिंग येण्यासाठी आपल्याला अगोदर काय पाहिजे, मला सर वाचन यायला पाहिजे। पण काय पाहिजे वाचन यायला? सुरुवातीला पाहिजे आपल्याला एबीसीडी पाठ। आता सर म्हणसाल तुम्ही पुन्हा आम्हाला ते सांगाल, मला माहिती आहे की सर्व विद्यार्थ्यांना एबीसीडी येते, परंतु ते एबीसीडी आल्याच्या नंतर सुद्धा आपल्याला हे दोन शब्द दोन अक्षर जोडून आपल्याला वर्ड होतो। वर्ड्स म्हणजे शब्द, आणि हे शब्द तयार झाल्याच्या नंतरच आपल्याला पुढे त्यापासून वाक्य तयार होतात, हे तुम्हाला माहित आहे। परंतु विद्यार्थी मित्रांनो, हे करत असताना जे लहान मुलं आहेत त्यांना मी सांगतो की बघा, ही इंग्रजी आपली ही प्रायमरी आणि सेकंडरी अशा दोन प्रकारामध्ये असते। बघा, आता हे दोन प्रकार कोणते बघा बरं, प्रायमरी आणि सेकंडरी। प्रायमरी म्हणजे काय रे? प्राथमिक। आता प्राथमिक मध्ये काय बघा, रीडिंग अँड रायटिंग। आता हे दोन गोष्टी आहेत, वाचन आणि लेखन, हे प्रायमरी मध्ये येतात। आणि सेकंडरी मध्ये अंडरस्टँडिंग अँड स्पीकिंग। जेव्हा एखादी गोष्ट आपण समजून घेतो आणि ती बोलतो, पहा, समजून घेणे आणि बोलणे हे फार महत्त्वाचे आहे। आता आपण बोलतो, परंतु आपल्याला एखाद्या गोष्टीचा अर्थ, एखाद्या वाक्याचा अर्थ समजत नसेल तर त्या ठिकाणी आपल्याला त्या वाक्याचं काय महत्व करणार नाही। म्हणजे अंडरस्टँडिंग अँड स्पीकिंग इज मोस्ट इम्पॉर्टंट। देऊ बघा, आपल्याला समजून बोलणं फार महत्वाचं आहे। मग यासाठी विद्यार्थी मित्रांनो आपल्या काही स्टेप आहेत, त्या स्टेप्स बघा। आता या ठिकाणी बघा, छोटे छोटे शब्द। आता पहा, छोटे छोटे शब्द, आपल्याला छोटे छोटे शब्द बघा, छोटे छोटे शब्द। आता बघा बरं, छोटे छोटे शब्द आपल्याला काय करायचे आहे, आपल्याला दररोज व्यवहारामध्ये शिकायचे आहेत। छोटे छोटे शब्द आपल्याला ते पाठ करायचे आहेत। पाठ करताना बऱ्याच ठिकाणी कसं आहे, नियम असतं बघा, शब्दांचे उच्चार काय असतात बघा। उदाहरण सांग तुम्ही, क्षण। आता पहा, TION याचा उच्चार काय होतोय? क्षण। पण हेच आपण जर स्टेशन घेतलं, STATION, काय झाले? स्टेशन। बरोबर आहे? म्हणजे आपल्याला असे काही नियम आहेत, रूल्स। नंबर 2 आहे रूल्स। हे आपल्याला शब्दांचे काही रूल आहेत, त्यांचे उच्चार आहेत, आणि ते उच्चार आपल्याला शिकायचे आहेत। पुढे पहा, पुढचा मुद्दा आहे महत्वाचा की रोज आपल्याला 10 पेज, पहा, रोज कमीत कमी आपल्याला 10 पेज वाचायचे आहे। पेज। आता हे सर वाचायचे कुठं? आपले छोटे छोटे पुस्तक घ्या, इंग्लिश पुस्तक घ्या, स्टोरी बुक घ्या, काय पण घ्या, एकदम मोठे मोठे व ज्या ठिकाणी मोठी मोठी वाक्य आहेत असे घेऊन, सोपे सोपे जे वाक्य असतात का असे लहान लहान पुस्तक घ्या, त्याची प्रॅक्टिस करा। जोपर्यंत आपल्याला रिडिंग येणार नाही मित्रांनो, तोपर्यंत आपण पुढे जाणार। पहिला पाय आहे रिडिंग। आता रिडिंग करताना सर मला येत नाही, मला आधी एबीसीडी पाठ करायची, नंतर छोटे छोटे शब्द अक्षर जोडून शब्द तयार करायचे, आणि शब्द झाल्याच्या नंतर आपल्याला मग नंतर वाक्य, छोटे छोटे वाक्य वाचायचे। बघा लिहिलं असते, पहा, छोट्या छोट्या पुस्तक लिहिलं असते, आय एम गणेश, आय एम रमेश, आय एम गोइंग टू स्कूल, आय एम इटिंग मँगो, आय लाईक मँगो। बघा, हे वाचा असेल। मग ही स्पेलिंग तयार करताना आपल्याला येत असेल एखादा शब्द, तर आपल्याला काय करायचं, गुगलवर जायचं आहे, आणि गुगलवरती डिक्शनरी आहे, एक गुगल डिक्शनरी असते ना समोर, त्याला असं दाबा, म्हणजे आपल्याला ट्रान्सलेट करण्यासाठी हे असते ऑप्शन, ट्रान्सलेट करायचे, त्याचा उच्चार, साऊंड, प्रोनाउन्सिएशन हे आपल्याला शिकायचं आहे। नंबर 2 पहा, सोशल मीडियाचा वापर करून सुद्धा आपल्याला हे वाचनची प्रॅक्टिस करता येते। नंबर 2 घेऊ आपण की आता वाचन झाल्यानंतर काय येतं पहा, रीडिंग झाल्यावर रायटिंग। आता रायटिंग कशी करायची मित्रांनो? रायटिंग करणं म्हणजे काय करणं? रायटिंग म्हणजे एखादा शब्द जर दिला असेल आपल्याला, सोपा सोपा शब्द, ते आपल्याला शिकायचं। कसं शिकायचं पाहिजे? रायटिंग। आता रायटिंग शिकत असताना आपल्याला लक्षात ठेवायचे काही नियम आहेत बघा। काय करायचं बघा, सोपं, मी सांगतो, व्हॉट इज युअर नेम, एखादं बाळा विचारलं, सोपं सांगा, लिहा ना तुम्ही, सोपे सोपे वाक्य जेवढे तुम्हाला जमतात ना तेवढे लिहा। व्हॉट इज युअर नेम, समजा, व्हॉट इज युअर नेम, एवढं सोपं वाक्य आहे, हे तुम्ही लिहा। लिहिण्याची प्रॅक्टिस करणं एकदम, आपल्याला आता वाचन समजा जमायला थोडं थोडं, बरोबर आहे, नंतर मग लिहा।
व्हॉट इज युअर ब्रदर नेम, व्हॉट इज युअर सिस्टर नेम, व्हॉट इज युअर लिहायचं असं, व्हॉट इज WH, व्हॉट इज युअर मदर नेम. हे सोपे सोपे आपल्याला वाक्य लिहायचे आहेत आणि असे आपल्याला प्रॅक्टिस करायची. रीडिंग झाल्याच्या नंतर आता रायटिंग वरती भर द्यायचा आहे. रायटिंग आपण विद्यार्थी मित्रांनो रायटिंग शिकू लागलो हे प्रायमरी बेस आहेत. रीडिंग आणि रायटिंग हे प्रायमरी आहेत, म्हणजे ऍडव्हान्स मध्ये आपल्याला सेकंडरी जे आहेत का नाही, अंडरस्टँडिंग आणि स्पीकिंग हे पुढे आहे. पण आपल्याला रायटिंग करत असताना हे फार महत्वाचे मुद्दे लक्षात ठेवायचे. आता नंतर ट्रान्सलेट. आता पहा, एखादं वाक्य आपण ट्रान्सलेट करायला लागलो. व्हॉट इज युअर नेम म्हणजे काय, तुझं नाव काय आहे हे आपल्याला समजलं पाहिजे. व्हॉट इज युअर मदर नेम म्हणजे तुझ्या आईचं नाव काय हे आपल्याला ट्रान्सलेट करून आपल्याला समजून घ्यायचं आहे. हाऊ डू यू लाईक टू इट म्हणजे तुला खायला काय आवडतं. असे म्हणजे आपल्याला दैनंदिन व्यवहारामध्ये जे काय आपण शब्द वापरतो, जे वाक्य वापरतो, सोपे सोपे वाक्य आपल्याला रोज लिहायचे आहेत. रोज लिहायच्या नंतर आपली प्रॅक्टिस होणार आहे. त्यासाठी पाहिजे पहा ग्रामर. ग्रामर आणि व्होकॅब्युलरी. आता ग्रामर आणि व्होकॅब्युलरी ह्या दोन गोष्टी, हे दोन गोष्टी आपल्याला आल्या पाहिजे ना, बरोबर आहे. आपली व्होकॅब्युलरी जर चांगली असेल तर आपल्याला त्या ठिकाणी संपूर्णपणे आपले कोणते वाक्य सांगा ना, एखादा शब्द आठवत नाही. आय लाईक, मला पोहायला आवडते. आता पोहायला आवडते बाळा, पण त्या पोहायला काय म्हणा हे जर शब्द तुम्हाला माहित नाही, त्याला आपण स्विम म्हणतो ना, राईट, व्हेरी गुड. पण ते जर शब्द आपल्याला माहित असेल, आपली व्होकॅब्युलरी जर पक्की नसेल तर आपल्याला पटकन ते सांगता येणार नाही, बरोबर आहे. मग आपल्याला त्याचबरोबर ग्रामर सुद्धा आलं पाहिजे. ग्रामर येणं फार मोठं आहे. ग्रामर मध्ये काय माहिती का, टेन्स महत्वाचा आहे. टेन्स हे आपल्याला टेन्स आले तर आपली 90% पहा, किती 90% इंग्रजी पक्की होते. हे लक्षात ठेवा. माझे पास्ट टेन्स, फ्युचर टेन्स, सर्व प्रेझेंट टेन्स याच्यावरती माझे व्हिडिओ आहेत. जर तुम्ही अजून माझ्या चॅनलला नवीन असाल तर तुम्ही नक्की सबस्क्राईब करा आणि माझे सर्व व्हिडिओ बघा. माझ्या वर्गातले दुसरी पासून जे विद्यार्थी इंग्रजी बोलतात, तुम्हाला जर वाटतं की माझ्या पण मुलाला इंग्रजी यावं, तर आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सर्व व्हिडिओ बघा. 100% तुमच्या मुलाला पण इंग्रजी आल्याशिवाय राहणार नाही, ही मी 100% गॅरंटी देतो. 2 महिन्यातच तुम्हाला इंग्रजी. पण तुम्ही कसे प्रॅक्टिस पाहिजे, त्याला प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. प्रॅक्टिस नाही केली तर काय येणार नाही. पुढे पहा, डेली एक पेज आहे. आता रोज एक काय करा, रोज एक पान लिहा. रोज एक पान. किती पान, वहीचं एक पान आपण दररोज लिहायचं. काही पण लिहा ना, रोजच्या दैनंदिन व्यवहारातली वाक्य तुम्हाला लिहायचे आहेत आणि फक्त एक पान लिहायचं. किती पान लिहायचं, एक पान लिहायचं. आणि ते ग्रामर आणि व्होकॅब्युलरी हे दोन्हीचा आपल्याला त्या ठिकाणी वापर करायचा आहे. आपली व्होकॅब्युलरी चांगली पाहिजे. दुसरी गोष्ट ग्रामरचा उपयोग करायचा आहे. उदाहरणार्थ समजा आपण त्या ठिकाणी असे वाक्य लिहितो ना, आय एम. मी तुम्हाला सकाळी वाक्य क्रियापद सांगतो, म्हणजे वापर काय करायचा आपण वापर करतो, परंतु ते वाक्य करत असताना विद्यार्थी मित्रांनो त्यामध्ये काय काय ते बघा. समजा आय एम गणेश, इज, सी इज रेखा, अथवा आय एम, इज, आर, वी आर स्टुडंट्स, आय एम, इज, आर. अजून 2-3 सांग बघा. आय एम, वी आर, कोणते अजून काय सांगता येईल तुम्हाला, पुढे सांग ना. हॅव, हॅड, शाल, शुड, हे आपल्याला हे घ्यायचे आणि या ठिकाणी हे आपल्याला क्रियापद घेतल्यानंतर ती वाक्य करायची. सहाय्यकारी क्रियापद आहे ती. आपल्याला अशा प्रकारचे सहाय्यकारी क्रियापद घेऊन आपल्याला वाक्य तयार करायचे आहेत आणि आपल्याला ते लिहायचे. आय एम गणेश, आय एम रमेश, आय एम सुरेश, हे लिहिल्यानंतर सी इज अ गर्ल, सी इज अ व्हेरी क्लेवर गर्ल, म्हणजे अशा प्रकारचे वाक्य लिहिल्यानंतर आपल्याला ती रोज कमीत कमी किती एक पान लिहायचं. एक पान लिहिलं 100% विद्यार्थी मित्रांनो की तुमची लिहिण्याची प्रॅक्टिस पूर्ण होणार आहे. नाहीतर सर तुम्ही सांगता आम्ही सोडून देतो, नाही बाळांनो, असं जर केलं तर इंग्लिश गुरु तुमचं काही तुम्हाला असं वरच्या लेवलला लिहून सोडू शकणार नाही. म्हणून विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला रोज एकच पान लिहायचं ना, ते पान लिहा, ते वाचा. 100% तुमचा त्या ठिकाणी फायदा होणार आहे. आता अंडरस्टँड म्हणजे काय बघा बरोबर, 2 झाले मुद्दा. रायटिंग झाला. आता अंडरस्टँडिंग म्हणजे काय, अंडरस्टँडिंग म्हणजे समजून घेणे. आता पहा,
हे समजून घेत असताना मित्रांनो काय समजून घ्यायचं पहा, इथं घ्या अंडरस्टँडिंग, UNDERSTANDING शब्दच फार मोठा आहे, एवढा मोठा शब्द आहे की ते आपल्याला समजून बोलायचं आहे, समजून लिहायचं आहे. आता समजून लिहायचं म्हणल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी व्होकॅब्युलरी प्लस ग्रामर आलं पाहिजे. आणि हे करत असताना मित्रांनो, हे वाक्य आपण बोलत असताना लिहित असताना आपल्याला ते समजलं पाहिजे ना. उगाच काय पण वाक्याचा अर्थ इकडचे तिकडं करता कर्म क्रियापद उलट करायचं नाही. मराठीमध्ये असते करता कर्म क्रियापद, इंग्रजीमध्ये उलट असतं. माझा व्हिडिओ बघा, पाठीमागचे व्हिडिओ बघा, त्यामध्ये ट्रान्सलेट कसं करायचं हे पण त्या ठिकाणी मी एकदम सोपा मार्ग सांगितलेला आहे. आता अंडरस्टँडिंग मध्ये आपल्याला काय घ्यायचं मित्रांनो, ग्रामर प्लस व्होकॅब्युलरी पहा. महत्वाचं म्हणजे ग्रामर, ग्रामर प्लस व्होकॅब्युलरी अथवा ग्रामर प्लस व्होकॅब्युलरी म्हणजे काय, तर हे आपल्याला दोन्ही पण आलं पाहिजे. आपल्याकडे शब्दसाठा पण चांगला पाहिजे आणि हे ग्रामर पण महत्वाचं आहे की टेन्स आले पाहिजे, व्हॉइस आले पाहिजे. आपल्याला भरपूर असं त्या ग्रामर मध्ये आहे, पण 90% जर यायचं असेल आपल्याला, 90% इंग्रजी कशावर आधारित आहे, काळावर. हे वाक्य कोणत्या काळातलं आहे, आय एम अ टीचर, आय एम, आता समजा एखादं आय एम गोइंग टू स्कूल म्हणजे काय, क्रिया चालू आहे ना. आय वेंट, आय शाल म्हणजे आय विल गो, म्हणजे अशा आपल्याला वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्य काळामध्ये कोणता शब्द काय घ्यायचा, कधी घ्यायचा हे आपल्याला आलं पाहिजे. त्यासाठी आपलं ग्रामर आणि व्होकॅब्युलरी दोन्ही पण चांगलं पाहिजे. पुढचा मुद्दा आहे मित्रांनो की लिप्स टू रीड. आता पहा, लिप्स म्हणजे काय, लिप्स. आता एखादा समोरचा व्यक्ती बोलला तर ते आपल्याला कसं ओळखायचं, त्याच्या ओठाकडे पाहा, तो काय होत आहे, आय एम अ टीचर, आय एम अ टीचर, आय एम अ टीचर. आता एखादा शब्द आता इंग्रजी बोलत असताना फॉरेनचे, इंग्लंडचे, अमेरिकेचे लोक असं म्हणजे आपल्यावर ते काहीतरी बोलायले, काहीतरी बरोबर नाही, पण ते इंग्रजी अशी एकदम फास्ट बोलतात की त्याचे शब्द सुद्धा आपल्याला कळत नाही पटकन. आपण काय करायचं मग, टीव्ही लावली, टीव्हीवरती काय करा, एखादी मालिका बघा, वेब सिरीज बघा, मोबाईल काढा, मोबाईलवरती आहेत ना वेब सिरीज येतात, त्यावरती बघा, त्यांच्याकडे बघा, ओठाकडे बघा, ओठाची त्यांच्या भाषा बघा. भाषा बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की ते काय बोलतात, त्याची कॉपी करा, त्यांच्याकडे पाहून असं बोला, तुम्ही प्रयत्न करा, येते तुम्हाला पण तुम्ही त्यांची कॉपी करा, तुमची लक्षात येईल की काय ते. त्यामध्ये सोशल मीडिया चॅनल आणि बरेच इंग्लिश पेज आहेत, ते सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचे आहेत आणि त्यांचा ते वाचन करायचं आहे. नंतर आहे स्पीकिंग. आता हे फार महत्वाचा मुद्दा आहे की स्पीकिंग सर, आता कसं स्पीकिंग करा, हो आम्हाला एवढंच रीडिंग बद्दल तुम्हाला सांगितलं, रायटिंग कसं करायला सांगितलं, अंडरस्टँडिंग म्हणजे समजून कसं घ्यायचं सांगितलं. आता स्पीकिंग महत्वाचं आहे, SPEAKING, स्पीकिंग हा फार महत्वाचा मुद्दा आहे विद्यार्थी मित्रांनो, की तुम्हाला स्पीकिंग यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस पाहिजे. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. जीवनामध्ये आपण प्रॅक्टिस नाही केली तर आपण कोणतंही एखादं ध्येय साध्य करत असताना आपल्याला प्रॅक्टिस फार महत्वाची आहे. आणि हे करताना विद्यार्थी काय करायचंय, प्रॅक्टिस म्हणजे काय, काहीच नाही, रोजचे 10 वाक्य घ्या, 10 शब्द घ्या, सुरू केल्यानंतर वाक्य घ्या, ते आरशासमोर उभे राहा, बसा, आरशासमोर उभं राहून म्हणत राहा. घरामध्ये तुम्ही आपण वाक्य घेतो ना, साधे वाक्य, प्लीज गिव्ह मदर, प्लीज गिव्ह मी वॉटर, प्लीज गिव्ह मी टी, प्लीज गिव्ह मी डिनर, म्हणजे असं तुम्ही बोला. बोलल्यानंतर तुम्हाला कसं प्रॅक्टिस होईल, आणि प्रॅक्टिस एकदा झाली तर तुम्हाला 100% वाक्य येत राहतात. पुढे पहा, स्पीक. एकांतात बोला, अलोन. आता अलोन म्हणजे काय मुलांनो, अलोन म्हणजे एकांतात बोला ना तुम्ही, ते राहा असं बोला. आता घरी एक टाइम बघायचं, दॅट इज फॅन, दॅट इज टीव्ही, दॅट इज टेबल, दॅट इज फ्रीज, दॅट इज म्हणजे बेड, म्हणजे असं बोलले तुम्ही तर तुमचे कमीत कमी घरामध्ये बसल्या बसल्या तुमची 100 वाक्य द्या. एकांतात बोला. नंतर आपण बाहेर गेलो, समजा मार्केटला गेलो. आता मार्केटमध्ये गेल्याच्या नंतर मला या ठिकाणी रस्त्याने जाणारी वर्दळ दिसत आहे माझं. उदाहरण काय रे बा, एखादा माणूस भाजीपाला विकत आहे, त्याच्यावर एखादं वाक्य करा ना. त्यांना विचारायचं तुम्ही, व्हॉट इज प्राइस ऑफ दिस व्हेजिटेबल, व्हॉट इज प्राइस ऑफ दिस पोटॅटो. म्हणजे असे वाक्य त्याला आपण दैनंदिन व्यवहारामध्ये आपण बोलत असताना सहज काही नाही, बरं ठीक आहे, त्याला नाही विचारलं तरी आपण उभं राहा, असं त्याच्याकडे बघा आणि आपण मनानं त्याकडे असे
जे तुम्हाला दिसतंय तर त्या दिसणाऱ्या एखाद्या समजा वातावरणामध्ये जे काय तुम्हाला दिसेल त्याच्यावर तुम्ही वाक्य तयार करा. मनातल्या मनात एकट्याने उभं राहा, असं मनातल्या वाक्य तयार करा आणि बोलण्याचे प्रयत्न करा. 100% तुम्हाला इंग्रजी येणार आहे. नंतर आहे व्हॉइस रेकॉर्डिंग. आता महत्वाचा मुद्दा सांगतो, व्हॉइस रेकॉर्डिंग. रेकॉर्डिंग म्हणजे काय? व्हॉइस रेकॉर्डिंग केल्यानंतर आपलं काय होते पहा. मोबाईल तुमच्याकडे आहेत, आता तुम्ही मोबाईलवर बघता म्हणजे तुमच्याकडे मोबाईल आहेत, काहीच नाही, तुम्ही इंग्रजी वाक्य बोलायचे तर 9-10 वाक्य इंग्रजी बोलायचे आहेत आणि ते रेकॉर्ड करायचे. मोबाईल आपला घ्यायचा, मोबाईलवरती रेकॉर्डिंग करायची आणि पुन्हा तेच आपल्याला ऐकायचे. प्रत्येक सर ते काय होतं, 10 वाक्य बोललो इंग्रजीमध्ये आणि तेच मला ऐकायचे पुन्हा. त्यामध्ये ज्या ज्या आपल्या ग्रामरच्या मिस्टेक झाल्या आहेत ते आपल्याला पुन्हा सुधारता येतील. ती रेकॉर्डिंग ऐका, रेकॉर्डिंग अगोदर करा, नंतर पुन्हा ती कट करा. नंतर तुम्हाला लक्षात येईल की सर मी जी रेकॉर्डिंग केली त्यामध्ये ह्या काही चुका झाल्या आहेत, मग त्या पुन्हा दुरुस्त करणार. आता समजा आय एम सुरेश असं म्हणलं, आय इज सुरेश होईल का? नाही. म्हणजे इथं काय एखादं म्हणते ना सर आय इज सुरेश, नो इट इज नॉट, आय एम सुरेश. म्हणजे अशा काही आपल्या ग्रामरमध्ये चुका होतात ते आपल्याला रेकॉर्डिंग केल्यानंतर आपली रेकॉर्डिंग आपणच ऐका, म्हणजे तुम्हाला त्या ग्रामरच्या चुका लक्षात येतील. नंतर आहे आपण क्रिकेट बघतो. आता IPL सुरू झालं पहा, 22 तारीखपासून IPL सुरू होत आहे. मग त्या IPL मध्ये जेव्हा कॉमेंट्री करतात ते इंग्लिशमध्ये करतात, बरोबर आहे. आकाश चोप्रा काय 2-3 बरेच आहेत ते. मग ते कॉमेंट्री करत असताना आपण काय करायचंय, टीव्ही सुरू करायचा आहे, केला सुरू, परंतु इंग्रजीमध्ये आपण स्वतः कॉमेंट्री करायची आहे. वाव, व्हॉट्स अ ग्रेट शॉट. म्हणजे आपण इंग्रजीत बोलायचे. आता समोर ते बोलत असताना इंग्रजीमध्ये, मग तशी आपण स्वतः इंग्रजीमध्ये कॉमेंट्री करा. 100% तुम्हाला इंग्रजी आल्याशिवाय राहणार नाही. पुढचा आहे सेल्फ इंट्रोडक्शन. आता सेल्फ इंट्रोडक्शन म्हणजे काय? स्वतःच, बरोबर आहे, SELF, सेल्फ इंट्रोडक्शन. स्वतःची माहिती आहे, स्वतःचा परिचय द्या. तुम्ही काय करा, असं एकांतात थांबा आणि बसा. माय नेम इज सूरज, आय एम अ टीचर, आय लाईक मँगो. असं दैनंदिन जीवनामध्ये समजा तुम्हाला जेवढे वाक्य करता येतील तेवढे वाक्य करा. तुम्ही 100च्या वरच वाक्य करता. माझ्या वर्गातले विद्यार्थी मित्र म्हणलं तुझा परिचय दे बाळा, तो सांगतो सर बडबड असे 5-50 वाक्य सर करतो. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला पण वाटतं की मला इंग्रजी यावं, तर इंग्लिश गुरु तुमच्या सोबत आहेत. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. शेअरिंग इज केअरिंग. थँक्यू फॉर वॉचिंग. धन्यवाद.